नमस्कार. अत्यंतित महत्त्वाचे सर्वाधिक विचारले सर्व प्रश्न आजपर्यंत सगळ्यात जास्त जे काय विचारले ते क्वेश्चन आपण घेणार. बघा, इंग्रजांनी आपली वखार भारतामध्ये पहिली वखार बघा, इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन केली हा प्रश्न. सुरत, कराची, हुबळी की कालिकत. सुरत या ठिकाणी इंग्रजांनी पहिली वखार भारतामध्ये स्थापन केली. पुढचा प्रश्न, तैनाती फौज भारतामध्ये कोणी सुरू केली? तैनाती फौज ही भारतात कोणी सुरू केली? लक्षात ठेवा, आपण जे काही प्रश्न घेतो आणि ऍप मध्ये सुद्धा घेतले त्यामुळे सगळे जास्त हेच क्वेश्चन रिपीट होणार आहेत. ठीक आहे. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली? लॉर्ड क्लाइव्ह, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड लिटन की लॉर्ड डलहौसी. बघा, लॉर्ड वेलस्ली, तैनाती फौजचा जनक लॉर्ड वेलस्लीला काय म्हणतात? तैनाती फौजेचा जनक. काय हा जनक आहे तैनाती फौजेचा जनक. तर कोणी केलेली सुरू तैनाती फौज? लॉर्ड वेलस्ली याने सुरू केली. पुढचं, भारताचे पितामह कोणाला म्हणतात? बघा, सुरू झाले का? पुढचा प्रश्न, भारताचे पितामह, भारताचे पितामह असं कोणाला म्हणतात? इथं अनेक जण प्रश्न चुकवतात. अनेकाला वाटतं महात्मा गांधीला भारताचे पितामह म्हणतात. तर पितामह भारताचे कोणाला म्हणतात? तर दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणतात. लक्षात ठेवा. हा, रोजगार हमी योजना राबवणार भारतातलं पहिलं राज्य कुठलं आहे? रोजगार हमी योजना राबवणार भारतातलं पहिलं राज्य कुठलं आहे? तर भारतातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. असेच तुम्हाला 20 प्रश्न ते 25 प्रश्न, ज्यांना बाकीच्याला 20 प्रश्न सामान्यांचे विचारणार आहेत. ठीक आहे. चल पुढचं, 1 रुपयाच्या नोटेवर, 1 रुपयाची जी नोट आहे या नोटेवर कोणाची सही असते? आरबीआयचे गव्हर्नरची असते का? वित्त सचिवात असते? राष्ट्रपती अर्थमंत्री असते? वित्त सचिवाची ही सही कशावर असते? तर 1 रुपयाच्या नोटावर असते. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? पंचवार्षिक योजना कधी सुरू झालेली आहे? तर 1951 ला सुरू झाली आणि 2014 ला ज्यावेळेस मोदी सरकार आलं तेव्हा त्यांनी नीती आयोग आणलेला आहे. काय आणलाय? नीती आयोग आणलेला आहे. आणि 2014 पासून सध्या नीती आयोग आहे. पंचवार्षिक योजना सुरू झाली 1951. लक्षात ठेवा, पहिली पंचवार्षिक योजना. शेतीला धैर्य किंवा शेतीला दीर्घ मुदतीचं कर्ज पुरवठा कोणती बँक करते? बघा, शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कुठली बँक करते? जिल्हा बँक, नाबार्ड, आयडीबीआय की भूविकास बँक? तर बघा, शेतीला दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देते भूविकास बँक आणि याला मग नाबार्ड. ठीक आहे, भूविकास बँक. लक्षात ठेवा. पुढचं, गरिबी हटाव. काय? गरिबी हटाव. गरिबी हटाव ही घोषणा कोणी केलेली आहे? पंडित नेहरू, राजीव गांधी, लालबहादूर शास्त्री ही इंदिरा गांधी? इंदिरा गांधीची आहे. गरिबी हटाव ही घोषणा कोणाची आहे? तर इंदिरा गांधीची ती घोषणा. पुढचा, भारत सरकारतर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? श्री राजगोपालचारी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की दादाभाई नौरोजी? श्री राजगोपालचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. पुढचं, स्वाईन फ्लू दर्शवणारा विषाणू कुठला आहे? स्वाईन फ्लूचा विषाणू कुठला आहे? स्वाईन फ्लूचा कुठला? तर H1N1 हा स्वाईन फ्लूचा विषाणू आहे. पुढे लक्षामध्ये ठेवा. त्याच्यानंतर, खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो? तर 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा. पुढचं बघा, विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केलेला आहे? तर कुणाचा आहे? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड वेलस्ली. स्थानिक स्वराज्य संस्थापक 1882 यांनी स्थानिक स्वराज्य कायदा केला आणि याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. स्थानिक बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपनला म्हणतात. पण विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणी केलेला आहे? तर तो लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. लक्षात ठेवा, 1856 आहे. त्याच्यानंतर, भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती कोण आहे? लोकसभेच्या सभापती बघा, लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत? सोनिया गांधी, मीरा कुमार, प्रतिभाताई पाटील, सरोजिनी नायडू. तर मीरा कुमार या भारताच्या पहिला लोकसभा सभापती आहेत. लक्षात ठेवा. ओके. चला पुढचा, जिल्हा परिषद अध्यक्ष हा त्यांचा राजीनामा कोणाला सादर करतात? जिल्हा परिषद अध्यक्षाला राजीनामा द्यायचा आहे तर तो कोणाकडे सादर करणार?
बघा, तर जिल्हा परिषद अध्यक्ष हा आपला राजीनामा विभागीय आयुक्ताला सादर करतात. ठीक आहे. आता पंचायत समितीचा सभापती आहे, इथं लिहितो मी, इथं लिहितो बघा. पंचायत समिती आहे, या पंचायत समितीचा, पंचायत समिती, ठीक आहे, या पंचायत समितीचा सभापती असतो. कोण असतो? सभापती. या सभापतीला राजीनामा द्यायचा आहे. आता याला राजीनामा द्यायचा आहे, तर मग हा काय करणार आहे? या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राजीनामा देणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष राजीनामा विभागीय आयुक्ताला देणार आहे. आणि आता सरपंच आहे, सरपंच, याला राजीनामा द्यायचा असेल तर हा मग या पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो. अशी ही ग्राउंड फ्लोर पासून वरती ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असं आहे. ठीक आहे. पुढचं पंचायत समितीचा सचिव. पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम पाहतं? तर पंचायत समितीचा सचिव म्हणून बीडीओ काम पाहतो. कोण? बीडीओ. त्याला म्हणतात गट विकास अधिकारी. बीडीओला काय म्हणतात? गट विकास अधिकारी. हा पंचायत समितीचा सचिव म्हणून काम करतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायत, ग्रामपंचायतचा सचिव म्हणून काम करतो. आणि त्याच्यानंतर दुसरा असतो DYCO, ज्याला म्हणतो DYCO, त्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी मराठीत म्हणतात. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा काय असतो? तर हा असतो झडपीचा, म्हणजे जिल्हा परिषद झडपीचा सचिव असतो, सचिव. आता बघा, पहिलं घेऊ आपण. ग्रामपंचायतचा सचिव हा ग्रामसेवक, पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी बीडीओ म्हणतात. झडपीचा सचिव हा आहे DYCO, CEO म्हणतात त्याला, किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी. लक्षात ठेवा, यावर एक प्रश्न नक्की विचारतील. 1857च्या उठावाची सुरुवात, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झालेली आहे? दिल्ली, कानपूर, मेरठ, झाशी. कुठून सुरुवात झाली? तर मेरठ या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पोलीस पाटील भरतीची बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर आजच जॉईन करूया. पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे. कुठं? जालना जिल्हा सुरू आहे सध्याच्याला. हा आपला नंबर आहे 955262 या नंबरला हाय पाठवा. ऍप डाउनलोड करून घ्या. श्री अकॅडमीचा ऍप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करून घ्या. किंवा व्हॉट्सअपचा नंबर आहे, इकडे पण दिला तुम्हाला नंबर, वरती छोट्याच्या दिसत असेल. ठीक आहे, त्या नंबरला हाय पाठवा. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, त्याची लिंक पाठवतो, तिथून ते डाउनलोड करून घ्या. 990 फीस आहे, काही जास्त नाहीये. आणि लक्षात ठेवा, अशा प्रकारे ऍपमध्ये डेली एक परवापासून जे काही सराव प्रश्न ते घेतले जाणार आहेत आणि सगळ्या नोट्स सुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहेत. ओके, चला. 1857च्या उठावाची कुठून सुरुवात झाली? तर मेरठ या छावणीतून सुरुवात झालेली आहे. जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे, हा जालियनवाला बाग हत्याकांड घटना केव्हा झालेली आहे? हा खूप वेळा प्रश्न विचारतात. तर 13 एप्रिल 1919 या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांडाची जी घटना ती झालेली आहे. सध्या राज्यघटनेमध्ये किती परिशिष्ट आहेत? तर सध्या राज्यघटनेमध्ये टोटल 12 परिशिष्ट आहेत. पुढचा प्रश्न बघा. गोल घुमट जे आहे, गोल घुमट कुठल्या राज्यात आहे असा तुम्हाला प्रश्न आहे. कोणत्या राज्यात आहे बाबांनो? तर कर्नाटक या राज्यामध्ये गोल घुमट आहे. कुठं? कर्नाटक या राज्यामध्ये. हॉकीमध्ये जसं क्रिकेटमध्ये आहे तसं हॉकी हा खेळ, या खेळामध्ये एकूण किती खेळाडू असतात? क्रिकेटमध्ये 11 आहे, तसंच हॉकीमध्ये सुद्धा किती? 11 जण खेळाडू असतात. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? आणि कलम 108 110 यानुसार, 108 नुसार काय आहे? तर शक्यता संयुक्त बैठक होते 108 आहे का 110 आहे, बघू आपण नंतर. तर संयुक्त बैठक बोलण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपती हा संयुक्त बैठक बोलण्याचा राष्ट्रपतीला अधिकार आहे. राष्ट्रपतीची कलम तुम्हाला जर विचारली की कोणती कलम आहे, 52 कलमानुसार राष्ट्रपतीची काय नियुक्ती केली जाते? कलम 52 राष्ट्रपती संदर्भामध्ये आहे, लक्षात ठेवा. भारतातील मातीचं सर्वात लांब कशाचं? मातीचं धरण आहे, ज्याचं नाव आहे हिराकूड. हे कोणत्या राज्यामध्ये आहे? महाराष्ट्र, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश. तर ते ओरिसा या राज्यामध्ये, ओरिसा. आता त्याचं ओरिसा लक्षात ठेवा, ओरिसा या राज्यामध्ये आहे. ओके, चल पुढचं. ड जीवनसत्व दिलंय. या ड जीवनसत्वाच्या अभावी बघा, ड जीवनसत्व तुम्हाला दिलंय. काय दिलंय? ड जीवनसत्व. एक सेकंद, हा बघा, हे जे काय तुम्हाला ड जीवनसत्व दिलंय, एक सेकंद. हा, या ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलामध्ये कोणता आजार उद्भवतो? तर ड जीवनसत्व मूळदूस नावाचा आजार
बेरी हा ब जीवनसत्वाच्या अभावामुळे, रक्तांधळपणा अजीवनसत्वाच्या अभावामुळे आणि ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मूळधूस नावाचा हा आजार उद्भवतो. लक्षात ठेवा, कुठला? मूळधूस. पुढचं, टेलिफोनचा शोध कोणी लावलेला आहे? टेलिफोन, या टेलिफोनचा शोध खालीपैकी कोणी लावला असा तुम्हाला प्रश्न विचारतील. टेलिफोन दिलाय, या टेलिफोनचा शोध कोणी लावते बघा. कोणी लावला टेलिफोनचा शोध? कोण आहे तर अलेक्झांडर ग्रॅम बेल यांनी टेलिफोनचा शोधला. थॉमस एडिसन यांनी लाईट जे आहे, लाईट बल्ब किंवा बल्ब याचा शोध लावलेला आहे. जेम्स वॅट, वाफेचं जे इंजिन आहे, जेम्स वॅटनी वाफेचं इंजिन या वाफेच्या इंजिनचा शोध लावलेला आहे. लुईस पाश्चर यांनी ती लस निर्माण शोधलेले, देवीची लस. ठीक आहे. तर टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रॅम बेल लावलेला आहे. पोलीस पाटील भरतीची बॅच सुरू झाली, पटकन दिवशी घेऊन टाका. ओके. लंडन इथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे? लंडन म्हणजे कुठं? इंग्लंड इथं. काय? लंडन, इंग्लंड इथं काय केलेलं आहे बघा. लंडन इथं इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे? तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन इथं इंडिया हाऊसची काय केली आहे? स्थापना केली. ओके. हे महत्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यातलेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट होतील. बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे. पुन्हा एकदा नंबर देतो, लक्षात ठेवा. हा नंबर आहे 95 52 62 95 63. या नंबरला हाय पाठवा. ठीक आहे. किंवा आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून ते डाउनलोड करून घ्या आणि बॅच परचेस करून घ्या लवकरच. ठीक आहे. 12 तारखेला तुमची एक्झाम आहे पोलीस पाटीलची, 12 तारीख. ओके. चलो.